तर पुण्यामध्ये झालेल्या पार्टीवरून आता राजकीय घमासान सुरू झालेला आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। प्रांजल खेवलकरांच्या वकिलाकडून पुणे पोलीस आयुक्त ससून हॉस्पिटलला पत्र, पोलिसांनी टाकलेला छापा, ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेतानाचे फुटेज देण्याची मागणी। ससूनचा अहवाल आम्हाला अद्याप प्राप्त झाला नाही, अहवाल थेट कोर्टात सादर केला जाणार असल्याचं आम्हाला सांगितलं, रोहिणी खडसेंचे ट्विट। खराडी येथील पार्टी प्रकरणी ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल पुणे पोलिसांकडे सादर, खडसेंचे जावाई प्रांजल खेवलकरांनी मद्यसेवन केल्याचा अहवाल, सूत्रांची माहिती। जावाई दोषी असल्यास समर्थन नाही, पण माझा जावाई कधी ड्रग्ज घेत नाही, पुणे पोलिसांची कारवाई संशयास्पद, एकनाथ खडसेंकडून संशय व्यक्त। पुण्यातील पार्टीशी खेवलकरांचा संबंध नाही, त्यांना त्या ठिकाणी बोलावलं गेलं होतं, खेवलकरांचा ट्रॅप केलाय, हॅकर मनीष भंगाळींचा खळबळजनक दावा। संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटतोय, 4 दिवस वॉच ठेवून खडसेंच्या जावायावरती कारवाई केली, संजय राऊतांचा आरोप। एकनाथ खडसेंनी ॲडव्होकेट असीम सरोदेंची भेट घेतली, खडसेंनी सरोदेंकडून कायदेशीर सल्ला घेतला, पुणे पार्टी प्रकरणामध्ये खडसेंच्या जावायाला पोलिसांकडून अटक। बारमधील लोक त्यांचे आहेत का, महाजनांना विचारावं लागेल, एकीकडे नशा आणि दुसरीकडे पैसे घेऊन सामान्यांना वाऱ्यावर सोडण्यात येतंय, संजय राऊतांसह वडेट्टीवारांची टीका। पुणे पार्टीतील निखिल पोपटानी, श्रीपाल यादव सराईत गुन्हेगार, पोपटानीवरती 2022 मध्ये IT कायद्यानुसार गुन्हा दाखल, श्रीपाल यादववरती 3 पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल।